वांग्याची भाजी करण्यासाठीचं साहित्य 3 ते 4 मध्यम आकाराची वांगी, वाटणासाठी 1 मिरची, पाव टीस्पून जिरे, 2 इंच आलं, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 1 टीस्पून मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि मीठ चवीनुसार. एका पसरट वाडग्यामध्ये मीठ घालायचं, पाणी घालायचं. आता वांगी चिरून घेऊया. देठाकडचा थोडासाच भाग कापायचा. वांग खराब नाहीये ना तेवढं फक्त बघायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या वांग्याच्या फोडी बुडवून ठेवायच्या. खलबत्त्यामध्ये मिरची, आलं, लसूण, जिरे आणि मीठ थोडंसं कुटून घ्यायचंय, फार बारीक नाही करायचं. एकीकडे कढई तापत ठेवायची, तेल घालायचं, मोहरी, जिरे, हिंग घालायचा. त्यानंतर वाटण घालून थोडंसं परतायचं, हळद घालायची, परतून घ्यायचं आणि वांग्याच्या फोडी घालायच्या. चांगलं परतून झालं की झाकण ठेवायचं. साधारण 5 मिनिटं वाफ द्यायची. 5 मिनिटांनी झाकण काढायचं. चवीनुसार मीठ घालायचं, एकदा ढवळायचं आणि परत झाकण ठेवायचं भाजी शिजेपर्यंत किंवा साधारण 5 ते 7 मिनिटं. भाजी शिजली की लोखंडी कढईतून लगेचच काचेच्या किंवा स्टीलच्या वाडग्यात काढून ठेवायची. ही भाजी करताना खानदेशी वांगी वापरली आहेत, ती चवीला विशेष छान लागतात.